अशी इच्छा आहे का एखादं कीर्तन झालं का मग आपण जेवू, है ना. असे तुम्ही बसलेले आहात आणि खरं सांगतो आनंद वाटतो या गोष्टीचा की आम्हाला भूकच राहिली नाही. आम्हाला भूक लागली ते रामाची आणि आज आमचे राम आमच्या हृदयात आलेत. कान भूक हरपली तुझं पाहता विठ्ठला, अशा पद्धतीने प्रभू आले. आज खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्यामध्ये अश्रू प्रेमाचे दाटलेले आहेत. हां, कारण मी म्हणेन इतिहासामध्ये ही नोंद केली जाईल आपल्या जीवनाच्या का ज्या साली का ज्या पर्व काळामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा त्यांची करण्यात आली त्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी होतो. आम्ही त्यावेळेला भारतामध्ये देहान होतो. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये नक्कीच नोंदली जाईल आणि आम्ही त्याचे साक्षी होतो. आज त्या पर्व काळाचे आपण साक्षी झालेलो भाग्याचा विषय आहे. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक कधी झाला हे माहित नाही आम्हाला, पण खऱ्या अर्थानं राम आज राज्यावर बसलेत नाही हे आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. याच्या पुढे भारत हा हिंदू राष्ट्र बनल्याशिवाय राहणार नाहीत याची ग्वाही मी म्हणेन काही हा राजसत्तेच्या माध्यमातून मी आपणास देतोय. धन्यवाद. कार्यकर्त्यांनी आम्हाला आता जेवण नका देऊ, पण आज आमचा देव प्राण प्रतिष्ठित झालेल्या सिंहासनावर बसलेला आहे. देवाचा प्रसाद म्हणून आम्हाला द्या अशी विनंती करतो. कार्यकर्त्यांनी फटाफट सगळ्यांनी करावं आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपला जेवणाचा आपला कीर्तनाचा कार्यक्रम होईल. महिला मंडळी